पण शेवटच्या क्लासला का बघितलं, असेसमेंट बघितलं ना. आता या असेसमेंटमध्ये एक हा टॉपिक राहिला होता माझा, प्रोव्हिजनल असेसमेंट. कधी गरज असते प्रोव्हिजनल असेसमेंटची, केव्हा केलं जातं प्रोव्हिजनल असेसमेंट? म्हणजे एखादा वर्क कॉन्ट्रॅक्ट आहे, तो वर्क कॉन्ट्रॅक्टचा नॉर्मल समजा रेट, GST रेट समजा 18%, 18%. त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे शेड्यूलमध्ये वर्क कॉन्ट्रॅक्टचा प्रकार असतो. ते थोडंफार वेगळ्या प्रकारचं काम केलं तर समजा त्यामध्ये 12% रेट आहे. आता कन्फ्युजन असं होतं की या वर्क कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिससाठी माझं स्पेसिफिक कॉन्ट्रॅक्टमध्ये येत असेल तर 12% होईल, अदरवाईज 18% आहे. यातलं कुठलं घ्यायचं, 12 घ्यायचं का 18 घ्यायचं? आता जर मी 18% टॅक्स भरला तर आणि 12% जर ॲप्लिकेबल असेल तर मी 6% एक्स्ट्रा टॅक्स भरणार, जो गरजेचा नाही आहे. आणि जर का मी 12% स्वतःहून चूज केलं आणि नंतर जर डिपार्टमेंटला वाटलं की अरे 18% टॅक्स भरायला पाहिजे ह्यांना, मग मला नोटीस येणार, मग त्याला उत्तर द्या, मग त्याला पेनल्टी वगैरे सगळं द्यायला लागेल. तर त्यासाठी ज्यावेळेस अशा प्रकारे क्लिअरिटी नसते की एखाद्या स्पेसिफिक गुड्सचा किंवा सर्व्हिसेसचा जो टॅक्स द्यायचा आहे त्याच्या टॅक्समध्ये जर कन्फ्युजन असेल, आणि दुसरं जी व्हॅल्यू आपण काढतो, ज्या प्रकारे व्हॅल्यू काढतो सेक्शन 15 प्रमाणे, ती व्हॅल्यू डिटरमाइन करायला पण क्लिअरिटी नसेल, तर त्यासाठी एक ॲप्लिकेशन द्यायचं आणि ज्यातनं जो रेट कमिशनर फिक्स करतील मग तो रेट फायनल होईल. त्यासाठी मग काय केलं इकडे, सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 2 वरती इकडे सुरुवात, अ सप्लायर विल कम टू नो, कशा करता याची गरज आहे हे दिलेलं आहे. ज्यावेळेस ॲप्लिकेबल टॅक्स रेट आणि व्हॅल्यू विशिष्ट परिस्थितीमध्ये जेव्हा ते डिटरमाइन करता येत नसेल, फिक्स करता येत नसेल, तर त्यावेळेस काय करायचं आहे, याचा उपयोग करायचा आहे तरतुदीचा. तर ह्यातनं काय केलं जातं, सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 2 एक्झिक्युशन ऑफ बॉन्ड बाय टॅक्सेबल पर्सन, हे सबसेक्शन 2 मध्ये वेअर द टॅक्सेबल पर्सन इज अनेबल टू, इकडे त्याला फिक्स करता येत नाही आहे, डिटरमाइन करता येत नाही आहे व्हॅल्यू ऑफ गुड सर्व्हिसेस किंवा दोन्ही, किंवा डिटरमाइन द व्हॅल्यू द रेट ऑफ टॅक्स ॲप्लिकेबल किती आहे. जर व्हॅल्यू माझी समजा 1000 असायला पाहिजे, ओके, आणि जर मी 800 घेतली तर चुकीच्या अमाऊंटवरती टॅक्स नाही, म्हणजे तो कमी असेल, किंवा जर मी 1200 घेतली तर जास्त टॅक्स कॅल्क्युलेट होईल. म्हणजे मला एक्झॅक्टली कशा प्रकारे किती व्हॅल्यू यायला पाहिजे हे डिटरमाइन करायला प्रॉब्लेम येतोय. तसं रेट 12 आहे का 18 आहे यात पण मला प्रॉब्लेम येतो. हे दोनच विषय याच्यामध्ये असतात. ही मी रिक्वेस्ट प्रॉपर ऑफिसर जो कोण असेल तो, मग कमिशनर असू शकतो, JCA, जो कोण असेल तो, त्यात त्याला काय होईल, त्याच्याकडे रिक्वेस्ट करायची, गिविंग रिझन फॉर पेमेंट ऑफ टॅक्स ऑन प्रोव्हिजनल बेसिस, द PO शॅल पास अन ऑर्डर. आणि मग त्यानुसार कम्युनिकेशन करून PO बरोबर. मग PO काय करेल, पहिल्यांदा काय करेल, पेमेंट ऑफ टॅक्स प्रोव्हिजनल बेसिस, ठीक आहे, तुम्ही आता काय करा 18% घ्या, मग 12 आले तर मग रिफंड मिळेल, किंवा 12 घ्या 18 आले तर काय होईल, जो डिफरन्शियल टॅक्स आहे तो पेबल असेल तो भरायला लागेल, मग विथ इंटरेस्ट भरायला लागेल. दोनपैकी एक ऑप्शन असू शकतो. विदिन अ पिरियड नॉट लेटर दॅन 90 days. एनी डेज म्हणजे काय होईल, ज्यावेळेस ॲप्लिकेशन केलं जाईल प्रोव्हिजनल बेसिसवरती अलाउड होईल 90 दिवसामध्ये. जेव्हा रिक्वेस्ट करेल POला त्यावेळेस PO त्याला 90 दिवसामध्ये सांगेल फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ सच रिक्वेस्ट अलाउइंग पेमेंट ऑफ टॅक्स ऑन प्रोव्हिजनल बेसिस, कुठला रेट कुठली व्हॅल्यू हे त्याला सांगितलं जाईल. हे तो रिक्वेस्ट करेल, रिक्वेस्टच्या नंतर त्या डेटपासून 90 दिवसामध्ये त्याला व्हॅल्यू आणि रेट हा कम्युनिकेट केला जाईल. तर हे कशा प्रकारे होईल, त्यासाठी ॲप्लिकेशन कुठल्या फॉर्ममध्ये रिक्वेस्ट जी द्यायची आहे, एव्हरी रजिस्टर्ड पर्सन रिक्वेस्टिंग फॉर पेमेंट ऑफ टॅक्स ऑन अ प्रोव्हिजनल बेसिस इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 61. आता वरती वाचलं आपण, हे जे वाचलं आहे 61 होतं,
ॲप्लिकेशन फर्निश करायचं आहे, रिक्वेस्ट फर्निश करायची कशामध्ये, GST AS-7001 कॉमन पोर्टल. तर हे ॲप्लिकेशन ज्यावेळेस POला मिळेल त्यावेळेस पुढे PO काय करेल, द PO मे ऑन द रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन मिळाल्यानंतर त्यांना काय ॲडिशनल माहिती पाहिजे असेल, ॲडिशनल इन्फॉर्मेशन, डॉक्युमेंट्स, सपोर्ट ऑफ दिस रिक्वेस्ट अँड द ॲप्लिकेशन शॅल फाईल. आता जर तुम्ही याचं ॲक्च्युली फॉर्म बघितला AS-70, ॲप्लिकेशन फॉर प्रोव्हिजनल असेसमेंट. गुड सर्व्हिस कुठला आहे त्याविषयी माहिती येईल, HSN कोड, व्हॅल्युएशन, ॲव्हरेज मंथली टर्नओव्हर ही माहिती दिली, डिटेल्स ऑफ कमोडिटी किंवा सर्व्हिस, रिझन फॉर सिकिंग प्रोव्हिजनल असेसमेंट हे येईल. का म्हणजे काय कारणामुळे तुम्हाला हे विचारायचं आहे, रिक्वेस्ट तुम्ही करताय तर रिझन आणि डॉक्युमेंट्स फाईल. समजा 2 HSN कोड आहेत, त्यात माझा नक्की कुठला गुड सर्व्हिस कुठे जाते मला क्लिअर नाही आहे. मग एका सर्व्हिसमध्ये रेट 12 आहे, दुसरीमध्ये 18 आहे, माझी सर्व्हिस कुठे फॉल होते. तसंच व्हॅल्युएशनमध्ये मला काय प्रॉब्लेम आहे हे इथे दिल्यानंतर त्या आधारावरती आणखीन काय डॉक्युमेंट किंवा इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर ती घेतली जाईल PO कडनं AS-72 मध्ये. ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल AS-73 मध्ये. आणि त्यानंतर पुढे ऑर्डर ऑफ प्रोव्हिजनल असेसमेंट. द प्रोव्हिजनल असेसमेंट इज अलाउड ॲज अंडर, आधी मग ते लिहितील काय असेल ते. आणि प्रोव्हिजनल असेसमेंट इज अलाउड सब्जेक्ट टू फर्निशिंग ऑफ सिक्युरिटी अमाऊंट ₹2 इन द फॉर्म ऑफ अँड बॉन्ड ऑफ द प्रिस्क्राइब फॉर्मॅट बाय डेट. मग खाली फर्निशिंग ऑफ सिक्युरिटी आहे, बँक गॅरंटी द्यायची त्यामध्ये, त्याच्यामध्ये बॉन्ड फॉर प्रोव्हिजनल असेसमेंट हे दिलं जाईल. The payment of tax on provisional basis may be allowed if taxable person executes a bond in such form as may be prescribed and with such surety or security as the PO may deem fit, binding the taxable person for payment of the difference between the amount of tax as may be finally assessed and the amount of tax provisionally assessed. तो डिफरन्स आहे. एक काय पेमेंट कुठं कसलं करायचं आहे, आता समजा 12% त्यांनी समजा रेट प्रोव्हिजनली अलाउड केला आणि नंतर 18% आला, तर 12%नी जी अमाऊंट पेबल आहे ती तर मी भरणारच आहे, GST तुम्ही भरताना, बरोबर आहे ना. आणि नंतर जर त्याच सप्लायची अमाऊंट रिजेक्टची रेट जर 12च्या ऐवजी 18 आला तर डिफरन्शियल अमाऊंट बिटवीन द अमाऊंट ऑफ टॅक्स मे बी फायनली असेस. फायनली काय ठरेल, हा जे फरक आला, जर 12 भरला आणि 12च आला तर काही फरक येण्याचा प्रश्न नाही. पण जर 12 त्यांनी दिला असेल आणि जर का 18 नंतर डिसाईड झाला, मग निर्णय झाला की 18 रेट तुम्हाला ॲप्लिकेबल आहे, बाइंडिंग द टॅक्सेबल पर्सन. काय दिलं आहे, बाइंडिंग द टॅक्सेबल पर्सन. टॅक्सेबल पर्सनला काय करायला लागेल, बॉन्ड एक्झिक्यूट करायला, एक्झिक्यूट बॉन्ड, आणि नंतर पुढे सिक्युरिटी और सिक्युरिटी द PO मे डीम फिट, त्यांना वाटेल त्याप्रमाणे पुढे बाइंडिंग असेल टॅक्सेबल पर्सनला डिफरन्शियल अमाऊंट पे करणं. आता ही डिफरन्शियल अमाऊंट नंतर त्याला पे करायला लागेल. The PO may issue an order, याच्यामध्ये ऑर्डर येईल AS-74 allowing the payment of tax
ऑन अ प्रोव्हिजनल बेसिस इंडिकेटिंग द व्हॅल्यू. ह्याचा ॲक्च्युली उपयोग काय की नंतर जाऊन डिमांड ऑर्डर येईल, त्यात पेनल्टीचं भरायला लागेल. इथे फक्त याच्यामध्ये एक टॅक्सपेअर काय काळजी घेतोय की इथे कन्फ्युजन असल्यामुळे व्हॅल्यू किंवा टॅक्स रेटमध्ये मला तुम्ही विनंती करतो की मला तुम्ही योग्य टॅक्स रेट आणखीन त्याची व्हॅल्यू सांगा, जेणेकरून नंतर मला कुठल्याही प्रकारचं डिपार्टमेंटकडनं अशा प्रकारचा डिमांड नोटीस यायला नको आहे विथ पेनल्टी. पेनल्टी अवॉइड करण्याकरता आणि मी एक जेन्युइन टॅक्सपेअर आहे यातनं हे पण तो दाखवतोय, याच्याकरता याचा उपयोग आहे. Provisional basis indicating the value or the rate or both on the basis of which the assessment is to be allowed on a provisional basis and the amount for which the bond is to be executed and security to be furnished not exceeding 20% of the amount covered under the bond. किती अमाऊंटसाठी ती कव्हर होते त्याच्या 25% अमाऊंट भरायची. त्याला एवढी अमाऊंट पेबल येणार आहे, जर 1218 झाली तर किती अमाऊंट पेबल येऊ शकते, त्या 25% अमाऊंट त्याला त्याची सिक्युरिटी एक्झिक्युटेड, बॉन्ड इज टू बी एक्झिक्युटेड अँड सिक्युरिटी टू बी फर्निश्ड. The registered person shall execute a bond in accordance with the provisions of section 60 subsection 2 in form GST A75 along with the security in the form of a bank guarantee for an amount as determined under Rule 98B. As a bond असेल to the PO under the GST Act or IGST Act shall be deemed to be a bond furnished under the provision of CGST Act also. दोन्हीकडे तो ॲप्लिकेबल असेल, दोन्हीसाठी मानलेलं आहे. सर डीमचा अर्थ काय की मानलेलं आहे, दोन्हीसाठी बॉन्ड दिलेलं आहे. फॉर द पर्पज ऑफ दिस रूल द एक्सप्रेशन अमाऊंट शॅल इन्क्लूड द अमाऊंट ऑफ IGST, CGST, AGST सगळ्या प्रकारचे टॅक्स त्यामध्ये कव्हर होतील अमाऊंट म्हटलं तर. आता रिक्वेस्ट दिली 3 महिने 90 दिवसात त्यांनी काय केलं, 90 दिवस दिलेत ना इकडे, हे 90 दिवस दिलेत ना. 90 डेजमध्ये ही सगळी प्रोसेस होईल 90 दिवसामध्ये. आणि फायनल असेसमेंट जी आहे, आता मी ठीक आहे मला तुम्ही 12 रेट दिला आहे, व्हॅल्यू काढून दिली आहे, करतोय मी असेसमेंट करतोय. The PO within a period not exceeding 6 months from the date of communication of the order issued, जी प्रोव्हिजनल बेसिसवर दिलेलं आहे, त्यानंतर फायनल असेसमेंट ऑर्डर कधी काढतील, आफ्टर टेकिंग इन टू अकाउंट सच इन्फॉर्मेशन ॲज मे बी रिक्वायर्ड. त्यांना फायनल करण्याकरता आणखीन त्या माहिती त्यांना पाहिजे असेल तर तिथे मागवतील. आता ही आणखीन 6 महिने आहेत, हे जर त्यांना 6 महिने पुरेसे वाटत नसतील तर प्रोव्हाइडेड ॲडमध्ये काय दिलं आहे, the period specified in the subsection may on sufficient cause being shown and for reason to be recorded in writing be extended by the joint commissioner or additional commissioner. आणखीन 6 महिने वाढू शकतात आणि कमिशनर आणखीन 4 वर्षापर्यंत वाढू शकतात. फायनल असेसमेंट करण्याकरता बाय डिफॉल्ट 6 महिन्याचा कालावधी आहे, त्यानंतर तो आणखीन 6 महिन्याचा कालावधी जॉईंट कमिशनर किंवा ॲडिशनल कमिशनर घेऊ शकतात. आणखीन कमिशनरची पॉवर आहे की 4 वर्ष ॲडिशनल ते घेऊ शकतात, म्हणजे अप टू 4 इयर ते एक्सटेंड करू शकतात तो पिरियड. 4 वर्षात घेतील असं नाही, 4 वर्षापर्यंत त्यांना वाढवता येईल. म्हणजे पहिले 6 महिने मग आणखीन 6 महिने असं करत नॉट एक्सेडिंग 4 इयर्स आहे. आता एखाद्या गव्हर्नमेंटचं वगैरे कॉन्ट्रॅक्ट घेतलं जातं, धरणाचं किंवा असं कुठलं, त्यातलं कुठलं वर्क कॉन्ट्रॅक्ट असेल, मग त्यामध्ये रेट 12 आहे, नॉर्मल कॉन्ट्रॅक्टमध्ये 18 आहे, पण त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 12 आहे का, गव्हर्नमेंटचं आहे म्हणून 5 आहे का, असं काही असेल तर त्यामध्ये कन्फ्युजन आहे. आणि वेळ आहे त्यांना आणखीन ते डिसाईड करतात रेट, तर ते त्यांचा वेळ एक्स्ट्रा घेऊ शकतात. त्याला काय माहिती घ्यायची आणखीन त्या बघायचं आहे तर ते वेळ घेऊ शकतात ती माहिती कलेक्ट करण्याकरता. The PO shall issue a notice in form GST A7006 calling for information and records required for finalization. त्यांना आणखीन काय माहिती हवी असेल तर ती आणखीन माहिती मागवतील. पहिले रिक्वेस्ट दिली, त्यांना माहिती स्वतःहून दिली टॅक्स पेअरनी, त्यांना आणखीन माहिती पाहिजे ती मागवली, त्या आधारावर त्यांनी 90 दिवसामध्ये त्यांना प्रोव्हिजनली अलाउड केला एक रेट किंवा व्हॅल्यू. त्यानंतर त्यांनी 6 महिने ॲडिशनली 6 महिने जॉईंट कमिशनर ॲडिशनल कमिशनर प्लस कमिशनरच्या परवानगीने आणखीन काय पिरियड वाढून घेतल्यानंतर त्यांना आणखीन काय माहिती पाहिजे असेल तर ती ते मागवतील A7006 मध्ये.
आणि त्यानंतर फायनल असेसमेंट ऑर्डर ही ASMT07 मध्ये येईल. अमाऊंट पेबल बाय रजिस्टर्ड पर्सन ऑर द अमाऊंट रिफंडेबल किती आहे ते येईल. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही किती वेळा टॅक्स भरलाय, तुम्हाला जोपर्यंत जेव्हापासून अलाउड केलं आहे प्रोव्हिजनल बेसिसवरती तिथपासून आतापर्यंत तुम्ही कशा प्रकारे टॅक्स भरलाय, मग त्यानुसार जेवढी अमाऊंट भरलेली आहे त्यात तुम्हाला आम्ही हा रेट देतोय 12चा 18 देतोय, तुम्ही उरलेली अमाऊंट एवढी भरावी. किंवा जर का 18 दिले आणि 12 आलं किंवा 5 आलं तर मग त्यांना किती अमाऊंट रिफंड होईल ते त्यामध्ये येईल. आणि यापुढे जेव्हा पुढे टॅक्स भरतील तेव्हा रेट त्यांनी फायनल केला आहे की 12, 18, 5 जो काय त्याप्रमाणे पुढे असेसमेंट होईल. The applicant may file an application ASMT08 for the release of the security. आता हे सगळं झालं, डिफरन्शियल अमाऊंट एक तर रिफंडेबल होईल किंवा पेबल होईल, बरोबर आहे. तर रिफंडेबल असेल त्याचे ॲप्लिकेशन त्याला वेगळं द्यायला लागेल आणि पेबल जर असेल तर मग त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट तो पेमेंट करेल. आता त्यानंतर पुढे त्यांच्याकडे जी सिक्युरिटी दिलेली आहे त्यांच्याकडे असणार आहे, मग ती सिक्युरिटी परत घेण्याकरता ASMT08 हे द्यावं लागतं. परत त्यांना ॲप्लिकेशन द्यायला लागतं की मला तुम्ही आता रिलीज करा माझी सिक्युरिटी. The PO shall release the security furnished under Rule 98(4) after ensuring that ते खात्री करून घेतील की applicant has paid the amount specified in Rule 98. त्याला काय अमाऊंट पे त्यांनी भरलेली आहे खात्री करून मग ऑर्डर इश्यू करतील ASMT9 मध्ये. विदिन अ पिरियड ऑफ 7 वर्किंग डेजमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल. हे काही नेहमी होत नसतं. एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये जर ही गरज पडली तर त्याकरता ही तरतूद आहे. तुम्हाला हे काय कुठे बघायला मिळालं असेलच गरजेचं नाही, पण समजा कधी तुमच्याकडे अशी केस आली तुम्हाला दिसली तर तुम्हाला प्रोविजनच माहिती नाही, काय प्रकरण हेच माहीत नाही, असं म्हणून मी हे शेवटी घेतलं. आता पुढे आपण जे बघितलं होतं, आता हे इंटरेस्ट पेबल असेल तर इंटरेस्ट भरेल, विथ इंटरेस्ट भरायचं आहे. आणि रिफंड पण जर का 60 दिवसापर्यंत झाला नसेल किंवा जी काय अमाऊंट दिलेली आहे त्याच्यामध्ये इंटरेस्टच्या प्रोविजनप्रमाणे इंटरेस्ट येईल. खाली एक्झाम्पल दिले वाचा, फार आता ह्याला महत्त्व मी देत नाही. ओके, मी जरूर एवढं घेतलेलं आहे. तर मग कसं आहे, एक तुमच्याकडे प्रत्येक टेरिटरीमध्ये टेरिटरी ज्युरिडिक्शन असतं. दुसरं इंटेलिजन्स एक वेगळं असतं, बरोबर असं ना. आणि तिसरं ऑडिट आहे. ओके, आता हे 3 लेवलला वेगवेगळ्या प्रकारे काम चालतं. आता जर का स्क्रुटिनी करत असताना ASMT10 मध्ये काय डिस्क्रिपन्सी कम्युनिकेट केली. ASMT10 मध्ये हे मी घेतलं मागच्याला. आता फक्त मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की ASMT10 मध्ये जर का मी एक टॅक्स पेअर आहे, मला डिस्क्रिपन्सी कम्युनिकेट केली आणि जर मी त्याला काय उत्तरच दिलं नाही तर त्याचा रिझल्ट काय येईल. म्हणजे पुढे जाऊन मग पुढची ॲक्शन काय की आयदर त्याच्यावर तुम्हाला वाटलं तुम्ही एक्झेक्शन करा, ऑडिट करा किंवा डायरेक्टली 73-74 मध्ये नोटीस काढा, बरोबर आहे ना. म्हणजे जर का ASMT10 ला काही उत्तर दिलं नाही तर कुठली पेनल प्रोव्हिजन आहे का. तर तुम्ही जर का सेक्शन 14 ला याल, ऑफेन्स आणि पेनल्टीज, त्याच्यामध्ये पेनल्टी फॉर सर्टन ऑफेन्सेस आहेत. 122 मध्ये याल, त्याच्यामध्ये ऑफेन्स म्हणजे काय, ब्रीच ऑफ लॉ और रूल. आता मला सांगण्यात आलं टॅक्स पेअर म्हणून की ASMT10 मध्ये हे तुम्हाला डिस्क्रिपन्सी आहे. आता इथे मी रूल किंवा सांगितलेलं जे काय आहे ते मी पाळत नाही, मी रिप्लाय करणं गरजेचं आहे. रूलप्रमाणे मी रिप्लाय नाही केला तर हा इलिगल ॲक्ट आहे. आपण एक व्हेकल चालवतो, बेल्ट लावला पाहिजे, 4 व्हीलरमध्ये बेल्ट नाही लावला तर हा काय झाला, इथे इलिगल ॲक्ट आपण रूल मोडला, मग हा ऑफेन्स आहे.
आता जर तुम्ही तो ऑफेन्स केला आहे तर मग त्याच्यावरती तुम्हाला दंड काय होईल? बरोबर आहे ना? दंड केव्हा लागतो की जर का एखादा नियम दिलाय, तरतूद केली आहे, त्याप्रमाणे जर जे ऑब्लिगेशन लागू आहे टॅक्स पेअरला, तो त्या ऑब्लिगेशन प्रमाणे जर का ती प्रोसिजर करत नसेल, या प्रोसिजरला रिप्लाय करत नसेल, त्याची ड्युटी जी आहे ॲज अ टॅक्स पेअर ती तो निभावत नसेल, तर मग त्याच्यावरती काहीतरी दंड आकारला जाईल. पेनल्टी ही त्याला म्हणतात. पेनल्टी म्हणजे पनिशमेंट इम्पोज बाय लॉ for committing an offense or failing to do something that was the duty of a party to do. मग इथे एक आर्थिक त्याला दंड केला जाऊ शकतो, मॉनिटरी, दुसरं जेल असू शकतं. आता हा कसा आहे, हा एक अशा प्रकारचा गुन्हा आहे की जिकडे नॉर्मली मॉनिटरी ॲक्ट आहे, मी लायसन नाही आहे, मी सिग्नल तोडला म्हणून काय जेलमध्ये टाकत नाही, मग तिकडे काय होतं, एक दंड होतो, 200, 500, 1000 रुपये असेल ते भरले का तो माणूस उठतो. त्यामुळे गुन्ह्याची तीव्रता काय आहे त्यानुसार त्याला मॉनिटरी दंड करायचा का जेलमध्ये टाकायचा हे ठरत असतं, का दोन्ही हे ठरत असतं. आता याच्यामध्ये 122 हा सेक्शन जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी असे 21 ऑफेन्सेस दिलेले आहेत, 21 ऑफेन्सेस हे स्पेसिफाय केले आहेत 121(1) मध्ये. आता ह्याच्यामध्ये टॅक्सेबल पर्सन कोणावरती आहे ही पेनल्टी? टॅक्सेबल पर्सनवरती आहे. याच्यामध्ये ₹10,000 टॅक्स किंवा ITC ज्या प्रकरणामध्ये टॅक्स चोरी आहे किंवा टॅक्स चुकीच्या प्रकारे भरला किंवा ITC चुकीच्या प्रकारे घेतला, 10,000 किंवा टॅक्स किंवा ITC इन्वॉल्ड आहे, विच एव्हर इज हायर. हे 21 ऑफेन्सेस जे आहेत. आता या 21 ऑफेन्सेसमध्ये आपण जर का बघितलं तर काय काय आहे, तर याच्यामध्ये काय केलंय, काही अशा कॅटेगरीज आपण पाडल्या, समजायला सोपं जावं. सिक्वेन्शियली त्यांनी दिलंय लॉ मेकरनी, त्यामध्ये एक विषय EWA बिलचा येतो, मग इनवॉइसचा येतो, मग व्हॅल्यूचा येतो, असे वेगवेगळे विषय येतात. आता इथे इनवॉइस डिफॉल्ट असा एक विषय घेतला. इनवॉइस डिफॉल्ट म्हणजे विदाउट इनवॉइस सप्लाय केला, सप्लाय विथ इनकरेक्ट इनवॉइस केला किंवा इनवॉइस विदाउट सप्लाय केला. जिथे टॅक्सेबल पर्सन हू सप्लायज एनी गुड सर्व्हिसेस ऑर बोथ विदाउट इश्यू ऑफ एनी इनवॉइस. आता ह्या प्रकारे इनवॉइसचा मला मिळेल. दुसरं TDS TCS चा विषय एक आहे. तसं पुढे जाऊन आपण जे बघितलं की ऑब्लिगेशन आहे टॅक्सपेअरवरती, ते ऑब्लिगेशन त्यांनी जर फॉलो नाही केलं तर इथे पेनल्टी आहे. ITC, डिस्ट्रीब्युशन ऑफ ITC, रिफंड, त्यानंतर अकाउंट बुक्स रेकॉर्ड करा त्याविषयी आहे, रजिस्ट्रेशन, प्रॉपर माहिती आणि अपडेटेड इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे, ट्रान्सपोर्टेशन अँड स्टोरेज, अदर अफेन्स. या प्रकारे हे 21 आहेत. ओके. आणि यापुढे आणखीन काय या टॉपिकमध्ये ज्या पेनल्टीज आहेत त्याच्यामध्ये मला सांगायचा आपला विषय हा आहे की ASMT 10ला रिप्लाय नाही केला तर कुठे काय पेनल्टीज नसेल तर मग काय करणार? म्हणजे फक्त एक उपलब्ध असलेली माहिती कम्युनिकेट केली ASMT 10 मध्ये, त्याला रिप्लाय टू द नोटीस issued under section 61 initiating discrepancies in the return in form ASMT 11. त्यात मी माहिती द्यायची बाबा हे कसं बरोबर आहे का चुकीचं आहे. तर बरोबर आहे, मी मान्य करतो ॲज अ टॅक्स पेअर, तर मला मग ती अमाऊंट देय होते भरायला लागते. आणि तिसरं मग आता हे पण असं आहे की जर डिपार्टमेंटला बाइंडिंग आहे का, जसं आपण बघितलं की आता ॲप्लिकेशन फाईल केलं तर 7 दिवसात त्याला रिप्लाय करायला पाहिजे. तसं इथे त्या डिपार्टमेंटला बाइंडिंगच नाही आहे की तुम्ही ASMT 12 फाईल या एवढ्या दिवसात करा, त्याला कम्युनिकेट करा. डिपार्टमेंटही करत नाही. सेम ASMT 11चं पण असं आहे की तुम्ही 7 दिवसात उत्तर द्या किंवा नाही दिलं तर काय करणार. जर इकडे 30 दिवस दिलेत पण त्याला काय रिप्लाय नाही केला तर पुढे काय होणार आहे, तर पुढे त्याच्यावरती पुढची प्रोसिजर PO मे उत्तर द्या अगर देऊ नका, PO मे इनिशिएट अप्रोप्रिएट ॲक्शन. आता ह्याच्यामध्ये काय होतं, ASMT 10 मध्ये एक नॉर्मल काय माहिती दिलेली असते, त्याच्यावरनं क्लिअरिटी येतेच टॅक्स पेअरला, असं काय नाही काय उत्तर द्यायचं, नक्की ते काय विचारतायत. आता मग परत त्याला विचारायचं वाटलं की मला तुम्ही डिटेलमध्ये द्या, नक्की तुम्हाला काय पाहिजे, असा काय ऑप्शन पण नाही आहे प्रॉपर माहिती घेण्याचा. मग या केसमध्ये काय होतं की ते असंच सोडून दिलं जातं, काही पुढे पेनल्टी पण नाही आहे, सोडून द्या. आणि काही लोकांची याची पॉलिसीज आहे की ASMT 10ला उत्तर द्यायचंच नाही.
73 काय होईल, नोटीस येईल ना DRC-01 पुढे DRC-07 येईल ते बघू. डिटेलमध्ये जेव्हा कम्युनिकेट होईल की कुठल्या पिरियडमध्ये कुठल्या विषय संदर्भामध्ये कुठली क्वेरी कुठली डिस्क्रिपन्सी डिपार्टमेंटला सापडली आलं लक्षात. म्हणजे प्रॉपर इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटकडे असल्याशिवाय DRC-01 इश्यू होणार नाही ना. करू दे त्यांना डिटेलमध्ये. आता एक इथे दुसरा एक समन हा प्रकार आहे. समन हा प्रकार आहे. समनचा एक हा फॉर्मॅट आहे. तर समन तुम्हाला कुठं येईल, एक हे आपण बघितलंय. तुम्ही हे पॉईंट नोट करून ठेवा की ASMP 10ला जर का रिप्लाय नाही आला तर आपण काय करतो, तुम्ही विचार. कळलं का. ते पेजा समन आहे 26. तर इथे एखाद्या विशिष्ट व्यक्तीला बोलवलं जातं, एक स्पेसिफिक पर्सनला बोलवलं जातं. समन हा विषय काय आपल्या लक्षात घ्या. ॲज पर लॉ समन इज अ लीगल डॉक्युमेंट इश्यूड बाय कोर्ट और एनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एजन्सी ऑफ गव्हर्नमेंट ऑर्डरिंग अ स्पेसिफिक पर्सन ॲट अ स्पेसिफिक प्लेस ॲट स्पेसिफिक टाईम. त्यांना दिलं जाईल की तुम्हाला आम्हाला काय माहिती द्यायची आहे, पण ती माहिती जी द्यायची आहे त्याविषयीचा फॉर्मॅट आहे. तू कोण करतोय, कोण काढतोय समन, कोण बोलवतोय. वेर ॲज आय एम मेकिंग इन्क्वायरी. तू कोणाला कोण बोलवतोय, तू कुठल्या विषयासंदर्भात, टॅक्स इव्हेजन आहे किंवा ITC विषय काय आहे, स्टॉक विषय काय आहे, कशाविषयी काय विषय आहे, आणि गिव्ह एव्हिडन्स अँड त्याविषयी काय पुरावा द्या, आणि प्रोड्यूस डॉक्युमेंट ऑर थिंग फॉलोइंग डिस्क्रिप्शन. म्हणजे ही एक स्पेसिफिक फॉर्मॅट आहे. या फॉर्मॅटप्रमाणे विशिष्ट इन्फॉर्मेशन मागवली जाते. म्हणजे इथे कसं आहे की जसं हनुमानानं सांगितलं की तुम्ही संजीवनी आणा, तर अख्खा परत त्याने उचलून आणला, तसं अख्खा परत उचलून नाही आणायचं. सगळा डेटा मागवत नाही आहेत, एक स्पेसिफिक माहिती मागवली आहे की बाबा हे घेऊन या तुम्ही. जर तुम्ही इन्स्पेक्शन करता, ऑडिट करता, तर सगळंच बघायचं आहे. इथे कसं आहे, स्पेसिफिक इन्फॉर्मेशन आहे. ASMP 10ला काय माहिती मागवली त्याच्यावरती उत्तर दिलं नाही, तर डिपार्टमेंटकडे डिस्क्रिपन्सी आहे, काहीतरी माहिती आहे इंटेलिजन्सकडे, पण ती पुरेशी नाही आहे. एवढ्या माहितीवर त्यांनी उत्तर पाठवलं तर त्यांची पॉलिसीच असते काय लोकांची की ASMP 10ला उत्तर द्यायचंच नाही. काय यांना माहिती असेल तर विचारतील आपल्याला, हे काय अर्धवट माहितीने काहीतरी विचारतायत, तर आपण त्यांना काही इनपुट द्यायचेच नाही, मागवतो त्यांना माहिती. इथे कसं होतं की ITC बद्दल विषय काय असेल तर ते बर्डन ऑफ प्रूफ टॅक्सपेअरवर आहे, आणि बाकी कुठल्याही दुसऱ्या विषयाची बर्डन ऑफ प्रूफ हे डिपार्टमेंटकडे आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ते बघतील, मागतील, शोधतील, मग आपल्याला मागतील, मग तेव्हा आपल्याला 73 मध्ये ऑर्डर इश्यू करतील. 73, 74 काय असेल ते ऑर्डर इश्यू करू दे, आपण काय माहिती द्यायची नाही. ASMP 10ला रिस्पॉन्स द्यायचा नाही. मग पुढे जाऊन समन इश्यू केला. आता समन इश्यू केला की हे माहिती आम्हाला पाहिजे. याप्रमाणे गिव्ह एव्हिडन्स अँड ऑर प्रोड्यूस डॉक्युमेंट. आता समजा मी एक स्पेसिफिक स्टोर आहे डिपार्टमेंट, त्यांना मी सप्लाय करतो. आता डिपार्टमेंटला काय माहिती पाहिजे की तुम्ही कुठल्या कुठल्या वेळेस यांना किती किती सप्लाय केला,
काय पेमेंट केलं त्यांच्याकडनं, पेमेंट तुम्हाला किती आलं, तुम्ही गुड्स रिटर्न केले का, वगैरे वगैरे माहिती सगळी आहे ती पाहिजे स्पेसिफिकली. आणि त्याच्यात त्यांना आणखीन काय विचारायचं आहे, तुम्ही तेवढाच अभ्यास करून जाईन, तेवढं डॉक्युमेंट घेऊन जाईन. किंवा एक स्पेसिफिक मटेरियल आहे ते तुम्ही कोणाकोणाला सप्लाय केलं त्याची माहिती द्या. म्हणजे मी दिलेली माहिती आणि डिपार्टमेंटकडे असलेली माहिती ही जर मॅच झाली तर डिस्क्रिपन्सी नाही. आणखी मला विचारलं की तुम्ही इथे माल पाठवलाय, तो हाच माल पाठवलाय, मग तुम्ही ईवी कसा इश्यू केला, आलं लक्षात. म्हणजे या प्रकारे स्पेसिफिक एक त्यांच्याकडे जेवढी माहिती आहे त्याविषयी त्यांना त्या व्यक्तीला बोलून काही इन्फॉर्मेशन आणि इव्हिडन्स कलेक्ट करायचे असतील तर त्याकरता ही प्रोसिजर आहे. आता इथे कसं आहे, समजला नाही गेला, एखाद्या व्यक्ती समजला नाही गेला तर काय त्यावर कारवाई होईल. तर इथे तुम्ही बघाल तर इथे 122 म्हणून मी सांगितला, 122(3) मध्ये क्लॉज डी मध्ये एनी पर्सन हू फेल्स टू अपीयर बिफोर द ऑफिसर ऑफ सेंट्रल टॅक्स वेन इश्यूड विथ अ समन फॉर अपीयरन्स टू गिव्ह एव्हिडन्स और प्रोड्यूस अ डॉक्युमेंट इन एन इन्क्वायरी शॅल बी लायबल टू अ पेनल्टी विच मे एक्सटेंड टू ₹25. इथे पेनल्टी लागणार. आणि चुकीची माहिती दिली, गेलाच नाही तर मग पुढे त्याच्यावरती जी कारवाई होईल की ॲज प्रोव्हाइडेड इन द केस ऑफ सिव्हिल कोर्ट अंडर द प्रोव्हिजन ऑफ द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 प्रमाणे हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये ज्या प्रकारे प्रोसिजर होते त्या प्रकारे प्रोसिजर होईल. समजा त्यामध्ये असं असेल की 3दा नाही आला त्याला जेलमध्ये राखू किंवा जे काय असेल ते त्याप्रमाणे होईल. पण GST मध्ये पेनल्टी किती आहे, 25,000. The proper officer under this act shall have power to summon any person whose attendance he considers necessary either to give evidence or to produce a document or any other things in an inquiry in the same manner as provided in the case of civil court under the provisions of Code of Civil Procedure 1908. आता याच्यामध्ये काय व्हायचं प्रॉब्लेम, इन्स्ट्रक्शन तुम्ही बघू शकता, इथे इन्स्ट्रक्शन नंबर दिलाय कशा प्रकारे समन मध्ये काय माहिती घ्यावी. म्हणजे तुम्ही त्याला सांगाल G1 घेऊन या, 3B घेऊन या, हे डिपार्टमेंटकडे आहे, अशी माहिती मागू नका. म्हणजे स्पेसिफिक इन्फॉर्मेशन जी डिपार्टमेंटकडे नाही आहे त्यापर्यंत त्यांना पोचायचं आहे, त्यासाठी समनचा उपयोग करा. म्हणजे डिपार्टमेंटने आपलाही वेळ वाया घालू नये आणि टॅक्सपेअरचा वेळ वाया घालू नये. तुम्ही कशा प्रकारे हे कंडक्ट करायचं समन हे ह्या इन्स्ट्रक्शन नंबरमध्ये तुम्हाला 3 मध्ये सापडेल, 22-23 मध्ये. त्यानंतर ऑल पर्सन्स समन अंडर, हा इथे सेक्शन का काढला अमेंडमेंट करून की जो डायरेक्टर आहे त्याला काय माहितीच नसतं, तो जर गेला त्याला तो तर मी काय बघतच नाही, हा माझ्या बिझनेसचा एक छोटा पार्ट आहे 2%, मी काय यात बघू. मग इथे ऑल पर्सन समन अंडर सबसेक्शन 1 शाल बाउंड टू अटेंड आयदर इन पर्सन ऑर बाय एन ऑथोराइज्ड रिप्रेझेंटेटिव्ह ॲज सच ऑफिसर मे डायरेक्ट अँड द पर्सन टू अपीअरिंग shall state the truth during examination or make statement or produce a document and other things as may be required. हे अमेंडमेंट होऊन आले फायनान्स ॲक्ट 2024 प्रमाणे. उद्देश काय लक्षात घ्यायचा की असेसमेंट प्रॉपर व्हायला पाहिजे, प्रॉपर टॅक्स डिटरमाइन व्हायला पाहिजे आणि प्रॉपर टॅक्स पे व्हायला पाहिजे. आता असेसमेंट काय टॅक्स पेअरवर सोडलंय, सेल्फ असेसमेंट. तुम्ही सप्लाय करत आहात, मग सप्लाय कुठला आहे, टॅक्सेबल आहे, एक्झाम्प्ट आहे, इंटरस्टेट आहे, इंटरस्टेट आहे, मग तुम्ही त्याच्या तरतुदी बघा, त्यानुसार त्याचा इनवॉइस बनवा, क्रेडिट नोट डेबिट नोट बनवा, त्याचा त्याप्रमाणे इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्ही अवेल करा, युटिलाइज करा, हे सगळं फ्रीडम दिलेलं आहे. मग त्याच्यात काय चुका झाल्या आहेत का किंवा कोण जाणीवपूर्वक टॅक्स चोरी करतोय का याच्यावर देखरेख करण्याचं काम शेवटी डिपार्टमेंटचंच आहे, गव्हर्नमेंटचंच आहे. मग त्यातून काय होतं, हे 3 विभाग येतात, एक ज्युरिडिक्शन, दुसरं इंटेलिजन्स आणि तिसरं ऑडिट. मग त्यातून हे समन इश्यू केलं जातं, ACMT 10 इश्यू केलं जातं, समन काढलं जातं आणि मग त्याचे एक सेक्शन आहे, रूल आहे, स्पेसिफिक काय फॉर्मॅट आहे. मग या फॉर्मॅटप्रमाणे ते जाणार आहे. तर फॉर्म दिला कुठलाही, मग त्या फॉर्ममध्ये तुम्ही ती माहिती कशी काढता, तुम्हाला काय बघायचं आहे डिपार्टमेंटला की ती माहिती तुम्ही कशी गोळा करता, कशी गोळा करायची, काय सोर्सेस आहेत आणि मग ती माहिती जी घेतलेली आहे ती या फॉर्ममध्ये कशी भरली जाते आणि मग याला जो रिप्लाय येतो तो कशा प्रकारे मग इथे रेकॉर्ड होतो आणि मग पुढे काय कारवाई होते. मग पुढे जाऊन मग जर का इथे कुठल्याही प्रकारे डिव्हिजन ऑफ टॅक्स सापडला असेल तर मग त्यानुसार पुढे जाऊन त्याला 73, 74 ची पुढची प्रोसिजर होणार आहे. इनिशियली हे होणार आहे, इनिशियली एक स्क्रुटिनी, दुसरं इन्स्पेक्शन. आता स्क्रुटिनीमध्ये लिमिटेड माहिती
विचारली आहे, नाही दिली तर पुढे समनमध्ये आणखीन काय माहिती गोळा करायची आहे, इन्स्पेक्शनमध्ये आणखीन काय करू शकतो, आणि तिसरं ऑडिटमध्ये काय करू शकतो, आणि त्यातून जी डिस्क्रिपन्सी सापडेल त्यानुसार पुढे त्याच्याकडे डिमांड नोटीस त्याला पाठवायची पुढे. आता आपण जे काय अगोदर बघितलं, सप्लाय बघितलं, टॅक्सेबल सप्लाय बघितलं, एक्झाम सप्लाय बघितलं, इनपुट टॅक्स क्रेडिट बघितलं, प्लेस ऑफ सप्लाय बघितलं, व्हॅल्यू ऑफ सप्लाय बघितलं, टाइम ऑफ सप्लाय बघितलं, आणखीन काय होतं, टॅक्स इनवॉइस, डेबिट क्रेडिट नोट आणि अकाउंट रेकॉर्ड्स, आणि मग रिटर्न फाईल करणं, आणि त्यातून मग पेमेंट ऑफ टॅक्स कशा प्रकारे सेटअप होतो, इंटरेस्ट आहे, लेट फीज आहे, हे सगळं करून रिटर्न भरलेलं आहे. रिटर्न ते तुम्हाला क्लिअर असेल तर तुम्ही स्क्रुटिनी वगैरे बघू शकता, आणि जर तुम्हाला ह्या सगळ्या तरतुदी क्लिअर असतील तरच तुम्ही पुढे जाऊन इन्स्पेक्शनमध्ये गेला तर काय होईल ते हेच बघायचं आहे. हे डॉक्युमेंट दाखवा, हे रेकॉर्ड दाखवा, अकाउंट रेकॉर्ड दाखवा, रिटर्न भरलं आहे आणि इथे काय दिसतंय हे सगळं आहे. ऑडिटमध्ये पण तेच आहे. हे एकदा कळलं का नंतर हे जे काय फॉर्मॅट आहेत, जे काही रूल आहे, जे काही फॉर्म आहेत यानुसार होईल. आणि ह्याविषयी सुद्धा पण असे जे वेगवेगळे सर्क्युलर आहेत, यात गाईडलाईन दिल्यात गव्हर्नमेंटनी की कशा प्रकारे डिपार्टमेंटनी ते इश्यू केलं पाहिजे, हे लक्षात घ्या. कळलं? हे वेगवेगळे अशा प्रकारचे वेळोवेळी समजा आता एक सेक्शन वाचला, रूल वाचला, आणि डिपार्टमेंट वेगळ्याच प्रकारे, म्हणजे कसं होतं, वन नेशन वन टॅक्स आहे, पण जे महाराष्ट्र स्टेटमधले अधिकारी आहेत ते आपल्या पद्धतीने काम करत आहेत, मध्य प्रदेश वेगळ्या प्रकारे करत आहेत. म्हणजे एखादा व्यक्ती, एखादा ट्रान्सपोर्टर किंवा एखादा टॅक्सपेअर जर मल्टी स्टेट काम करत असेल तर त्याला एकाच डिफॉल्टसाठी वेगवेगळ्या प्रकारे ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे वन नेशन वन टॅक्स एकच लॉ असला तरी पण ॲक्शन रिएक्शन वेगवेगळ्या होतात वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या लोकांकडनं, डिपार्टमेंटच्या पण. त्यामुळे काय केलं जातं अशा प्रकारे की एक स्टँडर्ड प्रोसिजर दिली जाते की या प्रकारे प्रोसिजर फॉलो करावी, आणि जेणेकरून स्मूथली काम होईल, लवकर काम होईल, याकरता काय प्रोसिजर दिलेली आहे. आता आपण ईवे बिलचं बघितलं होतं. आता जर का ईवे बिलमध्ये काही अशा प्रकारे डिस्क्रिपन्सी सापडली की डॉक्युमेंटमध्ये गुड्स दिलेत, त्याची क्वांटिटी किंवा गुड्स आणि त्या टेम्पोमध्ये असलेले गुड्स क्वांटिटीमध्ये फरक आहे, गुड्स पण आणखी जेवढे दाखवले त्याच्यात आणखी पण काही गुड्स आहेत, अशा वेळेस काय कारवाई करणार, मी कशा प्रकारे कारवाई करणार. टॅक्स बाकीच्या नंतरची गोष्ट आहे ना, टॅक्स बाकीची नंतरची गोष्ट आहे. जर एक गाडी तिथे थांबवली, इकडे चेक पॉईंट आहे, तिकडे गाडी थांबवली, ती गाडी थांबवल्यानंतर त्याचं काय होईल, चेकिंग होईल. या चेकिंगमध्ये जर असं सापडलं की या गाडीमध्ये ज्याप्रमाणे त्यांनी किंवा ईवे बिलच नाही बनवलं किंवा इन्व्हॉइस नाही बनवला, किंवा जे बनवलं आणि जे ॲक्च्युअलमध्ये गुड्स आहेत ह्याच्यामध्ये काही ताळमेळ नाही आहे, मग पुढे काय करणार, लक्षात घ्या. मग पुढे काय करणार, उद्देश काय तिकडे चेकिंग करण्याचा की ईवे बिल बनवा आणि प्रॉपर माल घेऊन जा, म्हणजे विदाऊट बिल माल जाऊ नये, आणि प्रॉपर टॅक्स त्याच्यावरती लेवी झाला, प्रॉपर टॅक्स कलेक्ट झाला तर गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू हा इंटॅक्ट राहतो. आपण बघितलं होतं बघा, सेक्शन 68 जो आहे, 67 इन्स्पेक्शनचा आहे, 68 जो आहे हा ज्यावेळेस ईवे बिलचा विषय कुठला येतो, हां बरोबर आहे, इन्स्पेक्शन ऑफ गुड्स इन मुवमेंट आहे. आता गुड्स इन मुवमेंट जेव्हा होणार आहे त्यावेळेस त्याला ईवे बिलचा रूल 138 लागू होतो. हे कशा प्रकारे होईल की द गव्हर्नमेंट मे रिक्वायर द पर्सन इन चार्ज ऑफ कन्व्हियन्स कॅरिंग एनी कन्साइनमेंट ऑफ गुड्स व्हॅल्यू एक्सिडिंग 50,000 हे इंटरस्टेटसाठी, आणि इंटरस्टेटला आपण प्रत्येक स्टेटचं नोटिफिकेशन बघू त्याप्रमाणे ठरेल की 1 लाख आहे, पण काय कंडिशन आहेत त्यानुसार ते प्रत्येक स्टेटनी आपल्याला नोटिफिकेशन काढले इंटरस्टेटसाठी. कॅरी विथ सच डॉक्युमेंट अँड सच डिव्हाइसेस मे बी प्रिस्क्राइब, म्हणजे त्यांनी हे दिलं आहे, जर का सप्लाय होतोय अमाऊंट ठराविक अमाऊंटच्या वरती सप्लायची अमाऊंट असेल तर त्यांनी ईवे बिल इश्यू केलं पाहिजे, डॉक्युमेंट जवळ ठेवलं पाहिजे, हे सगळं दिलेलं आहे. आणि त्याचं
व्हॅलिडेट डिटेल्स ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर्ड टू बी कॅरीड अंडर सेक्शन 68(1) शॅल बी व्हॅलिडेटेड इन सच मॅनर. मग कशा प्रकारे होईल हे सगळं व्हॅलिडेट, आणि हे रूल 138 प्रमाणे ते बनवलं पाहिजे, ते बनवलं पाहिजे आणि मग त्याचं चेकिंग होईल. हे सगळं जे आहे हे कुठे आहे, रूल सेक्शन 68 आहे. पण पुढे मग जे रूल आहेत यातनं काय येतं, कोणी ई-विल बनवायचं, कुठल्या परिस्थितीत कसं बनवायचं. जॉब वर्कर असेल तर जॉब वर्करला इरिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॅल्यू ऑफ कन्साइनमेंट जॉब वर्करला हे बनवायलाच पाहिजे, हे दिलेलं आहे. जर लोकेटेड वन स्टेट आणि UT आणि जॉब वर्कर लोकेटेड अदर स्टेट या केसमध्ये जॉब वर्करला ई-विल कंपल्सरी बनवायला लागेल इरिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॅल्यू. मग यानुसार ही तरतूद केली, जो रूल केला आहे त्याप्रमाणे ऑब्लिगेशन लागू आहे, ई-विल बनवलं पाहिजे. आता या केसमध्ये ई-विल नसेल बनवलं, प्रश्न असेल ई-विल नसेल बनवलं तर याच्यावरती कारवाई काय होईल. जसं मी मला सांगितलं की इकडे संबंध नाही गेला तर मग GST मध्ये एक पेनल्टी ती लागेल, प्लस दुसरा कायदा त्याला लागू होतो त्याप्रमाणे प्रोसिजर होते. मग तसं इथे जर का यांनी ई-विल मध्ये काय केलं, ई-विल नाही बनवलं, इनवॉइस प्रॉपर नाही बनवले, विदाउट बिल माल घेऊन चालले, तर मग त्यासाठी तुम्हाला हे बघा, डिटेन्शन, सीझर अँड रिलीज ऑफ गुड्स कन्व्हिन्सेस इन ट्रान्झिट सेक्शन 129. इथे 129 मध्ये काय होईल त्याच्यावरती, आणि पुढे इथे डिटेन्शन आणि सीझर आहे आणि इथे कन्फिस्केशन ऑफ गुड्स किंवा कन्व्हिन्स अँड लेव्ही ऑफ पेनल्टी सेक्शन. बघा, जे ऑब्लिगेशन दिले ते ऑब्लिगेशन जर फॉलो नाही केले तर त्याला कुठे ना कुठेतरी काहीतरी पेनल्टी लावली नाही तर मग ऑब्लिगेशन कोणी फॉलो करणार नाही. लक्षात घ्या की हे जर का हा अपराध आहे, इनवॉइस प्रॉपर न बनवणं हा अपराध आहे, त्यानंतर ई-विल न बनवणं हा एक अपराध आहे GST कायद्यामध्ये, आणि मग जर का तो नाही बनवला तर मग त्याच्यावरती काय होईल, कारवाई कशा प्रकारे होईल. आता 122 मध्ये छोटी पेनल्टी आहे, पण इथे आणि काही फार मोठी प्रोसिजर नसते, पण इथे मोठी प्रोसिजर आहे. हां, मी तुम्हाला जे पाठवलं त्यामध्ये जे MOV पासून सगळे जे फॉर्म होते, आता हे पण कसं होतं बघा, हे काय केलं गेलंय, ह्याचे वेगवेगळे फॉर्म आहेत. MOV 1, MOV 2 हे दिसतात तुम्हाला असे वेगवेगळे फॉर्म, MOV 3. तर हे फॉर्म ॲक्च्युअलमध्ये जिकडे कोण काम करत असतील तुम्ही त्यांच्याकडनंही माहिती घेऊ शकता की ॲक्च्युली कशा प्रकारे काम. तर हे गाईडलाईन आल्या त्याच्यामध्ये, या सर्क्युलरमध्ये, सर्क्युलर नंबर 41/15/2018 GST. तर याप्रमाणे मी रूल वाचतो तर रूलमध्ये हे काय नाही आहे, रूलमध्ये हे नाही आहे. आता रूल कुठं होणार, रूलमध्ये प्रोसिजर कुठं होणार, तर ऑफिसमध्ये माणूस बसला आहे तर तिकडून नोटीस पाठवली जाईल इलेक्ट्रॉनिकली, पण साईटवरती काम चाललं आहे, समजा तिकडे इंटरनेट नसेल तर काय करणार तुम्ही. त्यामुळे हे इकडे ऑफलाईन प्रोसिजर आहे, ही ह्या प्रोसिजरमधून आलेली आहे की ह्यातनं वेगवेगळे फॉर्म आलेत, आणि इलेक्ट्रॉनिकली पण त्याला नोटीस पाठवायची आहे, DRC-01 त्याला पाठवायचं आहे, तो इलेक्ट्रॉनिकली जाईल, पण इकडे त्याला पहिल्यांदा काय होईल, ती प्रोसिजर चालू होईल. मग त्याकरता हे वेगवेगळे फॉर्म दिले. MOV 1 मध्ये काय दिसतंय, स्टेटमेंट ऑफ ओनर. तशी ती गाडी ज्यावेळेस थांबवली जाईल, डिस्क्रिपन्सी नोटीस होईल, तर ओनरचं, ड्रायव्हरचं किंवा पर्सन इन्चार्ज कोण असेल त्याचं स्टेटमेंट नोंदवायचं MOV 1 मध्ये. हां, जे काय तुम्ही त्याला बघा, तुमच्याकडे त्याचा फॉर्मॅट असेल, हा फॉर्मॅट आहे, ही सगळी माहिती भरून घ्यायची, हे फॉर्म आहेत ते भरून घ्यायची. नेक्स्ट टू द डेपोनेट स्टेटमेंट ऑफ, हे दिलं इकडे, हे सगळं भरून घ्यायचं.
याप्रमाणे सगळी माहिती घेतली जाईल. ही जी माहिती आहे ती त्यामध्ये येईल. मग दुसरा MOU 2 मध्ये ऑर्डर फॉर फिजिकल व्हेरिफिकेशन, इन्स्पेक्शन ऑफ द कन्व्हेयन्स गुड्स अँड डॉक्युमेंट. ही गाडी तुम्ही गुड्स कुठून लोड केले, कोणी दिले, कोण ओनर आहे, ओरिजिन काय आहे, डेस्टिनेशन काय आहे वगैरे वगैरे सगळी माहिती आली तर पुढे मग फिजिकल व्हेरिफिकेशन ते केल्यानंतर इन्स्पेक्शन केलं, इन्स्पेक्शन ऑफ कन्व्हेयन्स गुड डॉक्युमेंट. आता याच्यामध्ये जे काही चाललेलं इन्स्पेक्शन हे विदिन 3 days हे संपलं पाहिजे. जर संपत नसेल तर मग ऑर्डर ऑफ एक्सटेन्शनची ऑर्डर म्हणजे परमिशन घ्यायला लागते की आम्हाला 3 दिवसाचं काम होत नाहीये. तर इथे मग पिरियड एक्सटेंड केला जातो. प्रॉपर ऑफिसर हॅज एक्झामाइंड अँड सेम इज फाउंड टू बी रिजनेबल द टाइम फॉर पिरियड कंडक्ट इन्स्पेक्शन एल बाय एक्सटेंड फॉर अ फर्दर पिरियड. म्हणजे प्रॉपर ऑफिसरला हे 3 दिवसामध्ये संपवायचं आहे. संपत नसेल तर परमिशन घ्यायला पाहिजे, रिटर्न परमिशन घेऊन आणखीन काही दिवस ते इन्स्पेक्शन चालू राहील. पुढे जाऊन फिजिकल व्हेरिफिकेशन रिपोर्ट. मग आता हा फिजिकल व्हेरिफिकेशन रिपोर्ट आहे तो काय बनला ही सगळी माहिती. रिलीज ऑर्डर MOU 5 हे असे वेगवेगळ्या फॉर्ममधनं ही वेगवेगळी प्रोसिजर होते. 06 मध्ये ऑर्डर ऑफ डिटेन्शन 129(1) मध्ये आपण येणार. म्हणजे इथे तुम्ही ऍक्च्युली त्या सेक्शनमध्ये येता, पण हे 1 ते 5 तुम्हाला बाकी कुठे सापडणार नाही रूलमध्ये कुठल्या. आणि हे पण आपण जेव्हा काढतो ह्याच्यावरती पण कुठे तुम्हाला रूल दिसत नाही इकडे. म्हणजे हे इंटरनल प्रोसिजर करताय डिपार्टमेंटच्या. हे बघा पुढे काय होईल, इथे सेक्शन कोड केलेलं आहे. 1 ते 5 मध्ये काही सेक्शन किंवा रूल काय दिलेलं नाही. मग याप्रमाणे काय माहिती भरायची तर हे बघा, हे कसं तुम्हाला काय सापडलं हे दिलेलं आहे इकडे माहिती. मिसमॅच काय सापडलं. ऑर्डर ऑफ डिटेन्शन म्हणजे आता ह्याच्यावरती काय होईल, काही काळापुरता गव्हर्नमेंटचा कब्जा राहील, डिपार्टमेंटचा कब्जा राहील की आम्हाला याच्यामध्ये नक्की तुम्हाला सगळं बघायचं आहे आम्हाला ऑर्डर ऑफ डिटेन्शन. आणि त्यानंतर काय मग टॅक्स पेएबल येतो का, किती टॅक्स ह्याच्यावरती भरायला लागणार आहे वगैरे वगैरे. पुढची गोष्ट आहे नोटीस अंडर. मग नोटीस याला द्यायची. मग 129(3) मध्ये आपण जाणार. म्हणजे 129 मध्ये जाण्यापूर्वी हे सगळं जिकडे घटना घडते साईटवरती तिकडे सगळं हे कसं होतं हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तर ही ड्युटी किती लेंथी आहे मला सांगा. 3 दिवस किंवा 5 दिवस तिकडे एकच माणूस काम करायला जाणार. हे रोज रोज करणं तर गरजेचं नाही, म्हणजे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. गरजेचं असेल पण प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. त्यामुळे अशी इन्फॉर्मेशन आहे जिकडे लाखोचा टॅक्स चुकवला जातो एखाद्या कंपनीकडनं, तर मग त्यावेळेस अशी एवढी कारवाई करावीच लागेल. तर जर का तेवढा वेळ लागेल तर लागेल. एक मोठा ट्रेलर आहे त्यामध्ये लाखोंचा माल आहे, तर तो काय बघायला 2-4 तासामध्ये पॉसिबल नाही सगळं बघून होणं. पण त्यावेळेस ती संपूर्ण गाडी खाली करायला बघायला फिजिकल चेकिंग करायला 3 दिवस 4 दिवस 8 दिवस लागू शकतात. नोटीस पाठवायचं. पुढे जाऊन बॉन्ड प्रोव्हिजनल रिलीज, त्याच्याकडनं परत बॉन्ड फॉर प्रोव्हिजनल रिलीज. म्हणजे आत्ता माझ्याकडे पैसे भरायला नाही आहेत, मग ठीक आहे बॉन्ड द्या. तुम्ही चौकशी करा, सगळ्या गोष्टी करा, तो जे काही म्हणत असेल तर त्याला गाडी सोडली जाईल पण त्याला बॉन्ड दिले. मग ऑर्डर ऑफ डिमांड ऑफ टॅक्स अँड पेनल्टी. नोटीस फॉर कन्फिस्केशन म्हणजे ही जप्त करण्याविषयी. डिटेन्शन किंवा सीजर काय आहे त्याच्यावरती गव्हर्नमेंट आपला कंट्रोल ठेवतो. टॅक्सपेअर काही करू शकत नाही. त्या गुड्स आहेत, कन्व्हिन्स आहे, त्याला तो ऑपरेट करू शकत नाही किंवा सप्लाय करू शकत नाही गव्हर्नमेंटच्या परमिशनशिवाय. गव्हर्नमेंटच्या कब्जामध्ये येणं. आणि कन्फिस्केशन म्हणजे जप्त होणं, म्हणजे मालकी गव्हर्नमेंटकडची आली. आणि ऑर्डर ऑफ कन्फिस्केशन ऑफ गुड्स अँड कन्व्हिन्स अँड डिमांड ऑफ टॅक्स फाईन अँड पेनल्टी. या प्रकारे हे 1 ते 11 फॉर्म आहेत. पण समजतं ना, मी ज्या प्रकारे तुम्हाला
प्रोव्हिजनचा उपयोग कसा आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे, की पहिलं शस्त्र काय डिपार्टमेंटकडे, की त्याचं असेसमेंट करा, AS/MT 10 डिस्क्रिपन्सी कम्युनिकेट करा, त्यातनं काय माहिती प्रॉपर मिळाली तर पुढची माहिती मी प्रोव्हाइड केली, पुढे काय होणार आहे. जर का मी काय टॅक्स देणं लागतो, मी उत्तर देईन, पण ते हे चुकीची माहिती आहे, मी काय टॅक्स देणं लागत नाही, त्यातून मी काही उत्तर दिलं, पुढे काय होणार. तर डिपार्टमेंटला ॲक्सेप्ट होतच नाही आहे, तर काढा पुढे तुम्ही डिमांड ऑर्डर ज्यावेळेस काढता त्यावेळेस तुमच्याकडे जर प्रॉपर इन्फॉर्मेशन नसेल तर AS/MT 10चे एफर्ट्स फुकट गेले. त्यामुळे ठोस पुरावे लागतात. ते पुरावे गोळा करण्याकरता ह्या सगळ्या प्रोसिजर आहेत, की इन्स्पेक्शन करा, ऑडिट करा, समन इश्यू करा, त्या माणसाला बोलवा, त्याकडनं ती माहिती घ्या आणि मग ते सगळी माहिती कशा प्रकारे घ्यायची, कशा प्रकारे रेकॉर्ड करायची आणि त्याच्या आधारे पुढची कारवाई कशी करायची, कशी होते हे तुम्हाला समजून घ्यायचं. तर हे ॲक्च्युली तुमच्या रोजच्या कामातलं आहे, पण ह्याला बेसिक इन्फॉर्मेशन काय आहे, जे आपण ऑब्लिगेशन टॅक्सपेअरवर लागू आहे ते तुम्हाला क्लिअर आहे आणि त्यामुळे तो कुठे चुकला आहे हे तुम्ही शोधलेलं आहे. तर त्या बेसिसवरती, त्या इन्फॉर्मेशनवरती तुम्ही पुढची कारवाई करू शकाल किंवा त्या कारवाई तुम्ही भाग घेऊ शकाल किंवा तुम्हाला नक्की काय चाललंय कळेल. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन दिस ॲक्ट, सेक्शन 119 काय म्हणतो, डिटेन्शन, सीझर आणि रिलीज ऑफ गुड्स अँड कन्व्हियन्स इन ट्रान्झिट. आता इथे मार्गस्थ आहे, गुड्स चाललेले आहेत व्हेकलमधनं. वेअर एनी पर्सन ट्रान्सपोर्ट एनी गुड्स ऑर स्टोर्स एनी गुड्स. आता इथे ट्रान्सपोर्ट करताना काय होतं बऱ्याच वेळा, की एक ठराविक अंतरावरती गेल्यानंतर व्हेकल चेंज होतं. समजा एखादी ट्रान्सपोर्ट कंपनी आहे, त्यांचा व्यवसाय बऱ्याच स्टेटमध्ये आहे, तर ते दिल्लीला गुड्स घेऊन चाललेत, तर त्यांचा एक सेंट्रल प्लेस असतो. 3-4 ठिकाणावरून गुड्स येतात, ते दिल्लीचे वेगवेगळ्या गाडीमध्ये भरतात आणि मग दिल्लीला पाठवतात. म्हणजे वेगवेगळ्या एरियामध्ये घेण्याकरता गुड्स त्यांनी मुंबईतनं उचलले आणि मग ते पुढे जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी पाठवायचे. ते एकच गाडी सगळी फिरणार नाही, ते एका वेगळ्या ठिकाणी जातील, शहरात पोहोचतील आणि तिकडून तो डिस्ट्रीब्युशन वेगवेगळ्या परत त्यांना यातनं काय होतं, त्यांचं कॉस्ट सेव्हिंग होतं, त्यांचं प्रॉफिट वाढतं, ते करत असतील. त्यामुळे त्यांच्याकडे गोडाऊन असतात, त्या गोडाऊनमध्ये काही काळाकरता ते गुड्स स्टोअर होऊ शकतात. ट्रान्सपोर्ट्स एनी गुड्स और स्टोअर्स एनी गुड्स, जे ट्रान्सपोर्ट होत आहेत ते गुड्स त्यांनी मर्यादित काळाकरता ते स्टोअर केले आणि मग पुढे घेऊन गेले. वेअर एनी पर्सन, आता हे त्यांनी हे चाललेली ही प्रोसिजर चालली आहे, ही इथे एक प्रक्रिया चाललेली आहे. यातनं काय झालं, वाईल दे आर इन ट्रान्झिट, हे मार्गस्थ असताना काहीतरी त्यांनी उल्लंघन केलंय, कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट किंवा रूल, कायद्याच्या कक्षेमध्ये ते काम करत नाहीयेत, उल्लंघन करून नियमाचं किंवा तरतुदींचं. दे आर इन ट्रान्झिट, ऑल सच गुड्स अँड conveyance used as a means of transport for carrying and said goods and documents relating to such goods and conveyance shall be liable. जर असं लक्षात आलं की कायद्याचं उल्लंघन करून, नियमांचं उल्लंघन करून हे ट्रान्सपोर्ट होत आहे, तर shall be liable to detention or seizure and after detention or seizure shall be released. त्याच्यावरती कब्जा का घेतला जाईल, पुढची चौकशी करण्याकरता, इन्स्पेक्शन करण्याकरता ते घेतलं जाईल आणि मग ते पुढे जाऊन रिलीज केलं जाईल. आता याच्यामध्ये एकतर इथे संशय आहे ना, म्हणून ते थांबवलंय. आता ह्याच्यामध्ये सगळं काय बरोबर असेल किंवा नसेल, ते बरोबर असेल सगळं रिलीज होईल विदाउट एनी पेनल्टी, फाईन. आणि जर का चुकीचं काय असेल, वेअर काय चुकीचं असेल, वेअर द ओनर ऑफ द गुड्स आर कम फॉरवर्ड फॉर पेमेंट ऑफ पेनल्टी, जर तिथे पेनल्टी लायबल असेल त्याला, तर मग ऑप्शन 2 आहेत, एक तर ओनर समोर येईल किंवा येणार नाही. म्हणजे हे पण कसं केलं आहे, हे लॉ मेकरनी काही अनुभवावरना हे केलेलं आहे. समजा आता मी एक फ्रॉड टॅक्सपेअर आहे, मी विदाउट गुड्स माल पाठवतो. समजा एक जसं बघा काय असे सिग्नल बिझनेस असतात, जसं मिक्सर बनवतात, फॅन बनवतात, त्यानंतर वेगवेगळ्या सीझनला वेगवेगळे गुड्स लागतात, जसं काय ब्लँकेट लागतात, चादर लागतात. तर ही लोक आहेत ना, किंवा असे लोकल वॉशिंग पावडर वगैरे असतात, सोप असतात, हा जो माल आहे हा लोकल फॅक्टरीमध्ये बनतो आणि ते आसपासच्या भागामध्ये समजा 2-3 जिल्ह्यांवर तो माल पाठवतात. तर त्यावेळेस त्यांना जो काय फायदा आहे तो इन्कम टॅक्स भरायचा नाही, GST भरायचा नाही, असं केलं तर ते कॉम्पिटिटिव्ह रेटनी विकू शकतात. तर त्यांना विकायचा असतो. मग ते विदाउट बिल, विदाउट EWA बिल, विदाउट GST नंबर हे सगळं करत राहतात. आणि ह्याची इन्फॉर्मेशन जर इंटरनेटला आली तर मग ते करत अशा ठिकाणी चेकपोस्टला अशा गाडी पकडतात.
आता जर असा कोण टॅक्स पेअर आहे जो असा लाखोनी असा व्यापार करतोय आणि त्याला पकडलं तर जो ट्रान्सपोर्टर असतो त्याला बोलवत असतो की या ठिकाणी ये तुला मी गुड्स देतो आणि तो चुकीची माहिती, खोटी माहिती, खोटं बिल हे ट्रान्सपोर्टर देत असतो. ट्रान्सपोर्टरला काय माहिती पण नसेल असं होऊ शकतं किंवा ट्रान्सपोर्टर त्यात सामील असंही होऊ शकतं. या केसमध्ये जर ती गाडी पकडली तर तो जो मालाचा मालक जो ओनर असतो त्या गुड्सचा तो समोर येत नाही आणि जे ट्रान्सपोर्टर अडकतो. ई बिल बनवलं आहे तेही खोटं असू शकतं. ई बिलशी आम्ही माल नेणार नाही त्या ट्रान्सपोर्टर बोलतो कारण त्याला अनुभव असतो की ई बिलशिवाय माल नेल्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. ई बिल बघितलं जातं ते खोटं असतं असंही होऊ शकतं. म्हणजे त्यावरती सगळं टाकलेलं आहे आणि हा घेऊन चाललाय. डिपार्टमेंटनी बघितलं या गाडीचा ई बिलच नाही आहे. तो बोलेल ई बिल बघा मी बघितलंय हा माझ्या गाडीचा नंबर यात दिसतोय खोटं ई बिल. तर जो व्यक्ती ड्रायव्हर आहे गाडीचा तो एवढं तर बघणार नाही, व्हेरीफाय करतो पाहणार ना की ई बिल खरं आहे खोटं आहे. आता जर का एखादी गाडी पकडली तर गाडी तर माझी नाही आहे, पकडू दे. किती माल त्यामध्ये 5-25 लाखाचा माल आहे पण मी महिन्याला करोडचा डील करतो. 5-25 लाख पकडले तर पकडले जाऊ दे, मी काय टॅक्स भरायला पुढे येणार नाही. असं होऊ शकतं की नाही. म्हणजे इथे 1-2% माल वाया घालवायचा का एकदा का तो मी समोर गेलो का मग माझी चौकशी होईल, मग माझा सगळा माल पकडला जाईल आणि माझा बिझनेस बंद होईल. वेअर द ओनर ऑफ द गुड्स कम फॉरवर्ड फॉर पेमेंट ऑफ पेनल्टी आणि दुसरं वेअर द ओनर डज नॉट कम फॉरवर्ड फॉर पेमेंट ऑफ पेनल्टी. हे दोन ऑप्शनमध्ये पेनल्टी लागते. सगळ्यात पहिला तुम्हाला प्रश्न हा पडेल की का ओनर समोर नाही येणार. अरे गुड्सची किंमत किती आहे आणि टॅक्सची किंमत किती आहे, मग तो देईल ना टॅक्स आणि गुड्स घेऊन जाईल ना. लक्षात घ्या. वेअर द ओनर ऑफ द गुड्स कम फॉरवर्ड तर जेन्युन आहे पण त्याच्याकडनं काय अनादराने चूक झाली समोर येईल, सांगेल ऑन पेमेंट ऑफ पेनल्टी इक्वल टू 200% ऑफ द टॅक्स पेएबल ऑन सच गुड्स. किती टॅक्स पेएबल आहे. आता समजा माझ्याकडे 10 लाखाचे गुड्स आहेत, याच्यावर टॅक्स पेएबल 18% प्रमाणे 1,80,000 होतो. 200% म्हणजे किती होईल 3,60,000. जर माझे 10 लाखाचे गुड्स असतील तर मी 3,60,000 भरणारच आहे ना. कशाला एवढे 10 लाखाचं नुकसान करून घेऊ. तर ऑन पेमेंट ऑफ पेनल्टी इक्वल टू 200% ऑफ द टॅक्स पेएबल ऑन सच गुड्स. जर गुड्स टॅक्सेबल असेल तर गुड्स एक्झाम्प्ट आहे. एक्झाम्प्टेड गुड्सला ई बिल बनवायला लागत नाही. एक्झाम्प्ट गुड्सला इनवॉइस म्हणजे बिल ऑफ सप्लाय जो आहे तो बनवायला लागतो. बिल ऑफ सप्लाय नाही बनवला, एक्झाम्प्टेड गुड्स पकडले ऑन पेमेंट ऑफ एन इक्वल टू 2% ऑफ द व्हॅल्यू ऑफ गुड्स. 2% 10 लाखाचे किती होतात, किती होतील 1 लाखाचे 2,000 होतील, 20,000 आणि 25,000 विचेवरील लेस किती आहे. समजा 20 लाखाचा माल असेल, 20 लाखाचा माल 40,000 होतील. मग इथे 25,000 विचेवरील लेस. 25,000च्या वरती इथे फाईन लागत नाही एक्झाम्प्टेड गुड्सला. मॅक्झिमम 25,000 फाईन. रिलीज केलं जाईल जर ओनर समोर आला तो 200% ऑफ टॅक्स पेएबल देतो तर काय होईल. आता याच्यामध्ये पण कसं आहे, असे काय तुम्ही केस लॉ बघाल की गुड्स मी इम्पोर्ट केले, मी एक टॅक्स पेअर मी गुड्स इम्पोर्ट केले. ज्या पोर्टमधनं गुड्स म्हणजे जेएनपीटी पोर्ट आहे, गुड्स IGST भरला आणि गुड्स घेऊन चालू आहे. आता मी टॅक्स त्या गुड्सवरती तो टॅक्स दिलेला आहे. माझा इनवर्ट सप्लाय हा इनवर्ट सप्लाय मी तिथे बनवलं असतं की मी इम्पोर्ट केलं आहे इनवर्ट सप्लाय आणि काय गुड्सच्या ॲसेशन कोड आहे वगैरे माहिती दिली असती तर मला कुठल्याही प्रकारचा पेनल्टी किंवा फाईन लागली नसती. पण मी आता इम्पोर्ट करतोय आणि तिकडे गुड्स टॅक्स भरून घेऊन चाललोय, मग इथे टॅक्स पेएबल आहे का, इथे टॅक्स पेएबल आहे का. प्रश्न हा पडतो की इथे टॅक्स पेएबल आहे का. प्रश्न असा पडतो इकडे IGST भरलेलं आहे मी आणि गुड्स घेऊन चाललोय माझ्या गोडाऊनमध्ये किंवा प्रिमायसेसमध्ये. लक्षात. आता जर मी इनवर्ट सप्लाय घेतोय लोकली किंवा डोमेस्टिक सप्लाय घेतोय, इथे टॅक्स भरून तो घेत नाहीये. हे लक्षात घ्या, इथे टॅक्स भरून घेत नाहीये. इथे कसं आहे गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा झालेला आहे, याचा माझ्याकडे प्रूफ आहे. कस्टममध्ये टॅक्स जमा केलेला आहे आणि गुड घेऊन चाललो याचा प्रूफ आहे माझ्याकडे. मग इथे टॅक्स पेएबल शब्द लागू होईल का हा प्रश्न येतो. आता कसं होतं की हे जे मॅटर असे इथे उद्देश या लॉ मेकरने ज्या प्रकारे बनवला
आणि मग डिपार्टमेंटने अशी गाडी पकडली की जे गुड्स इम्पोर्ट केलेत, मग असे कोर्ट मॅटर झाले. मग ह्या शब्दावरती काय केलं जातं, टॅक्स पेअरकडनं तो लढा दिला जातो की तुम्ही टॅक्स पे, आम्ही कुठे टॅक्स पेबल होता, आम्ही टॅक्स भरून गुड घेऊन चाललो होतो, हे बिल नाही बनवलं तर नाही बनवलं, आम्हाला ही फाईन काय लागेल, ही पेनल्टी काय लागेल, हे बिल रिक्वायर्ड होतं. मग 122 मध्ये काय पेनल्टी असेल, 122(1) मध्ये ती भरतो आम्ही. ही का पेनल्टी लावतो आमच्या 200% का, आम्ही टॅक्स भरलेला आहे. असे जे काही मॅटर आहेत, म्हणजे तुम्हाला जर का एकदा लॉ प्रॉपरली कळला तर असे काही शब्द आहेत, त्या शब्दांमुळे कोर्ट मॅटर झाले. मग तुम्हाला आणखी व्यवस्थित तो लॉ कळेल. पहिले तुम्हाला बेसिक कळणं गरजेचं आहे की उद्देश काय, कशा करता हे केलं जातं, आणि त्यातून मग ज्या वेळेस या शब्दानुसार कारवाई होते तेव्हा तो शब्द जो अर्थ डिपार्टमेंट काढतोय, जो अर्थ टॅक्स पेअर काढतोय, दोघंही आपापल्या कामासाठी उपयुक्त अर्थ काढला जातो. टॅक्स पेअर म्हणतो टॅक्स पेएबल नाही, डिपार्टमेंटचं म्हणतो तुम्ही घेऊन चाललाय ह्याच्यावर टॅक्स पेएबल होता ना, तुम्ही भरला होता, तो भरला म्हणजे पेएबल नाही. मग कोर्ट काय बोलणार, तर याचा अर्थ जो आहे, दोघं जी बाजू लावतील त्यानुसार कोर्ट मॅटर होतील. मग तुम्हाला आणखीन लॉ व्यवस्थित कळेल, आणखीन डीपली कळेल. पहिले तुम्हाला नॉर्मली कळलं पाहिजे की कुठल्या सेक्शनमध्ये, कुठल्या चॅप्टरमध्ये कशा करता काय करायचं ते तुम्हाला कळल्यानंतर मग तुम्ही आणखीन त्यामध्ये खोल उतरू शकता. पहिले तुम्हाला वरच्यावर कळलं पाहिजे की बाबा काय याच्यामध्ये, पहिले विरुद्ध पोहता आलं पाहिजे, मग तुम्ही समुद्रात पोहायला जा. पहिले लक्षात घ्या की जिकडे जो शब्द आलाय त्या शब्दाचा अर्थ, पेबलचा अर्थ टॅक्स देणं आहे, दिलेला नाही. पेड म्हणजे दिला, भरला. ऑन सच गुड्स अँड इन केस ऑफ एक्झम्प्टेड गुड्स, एवढा विषय कळला. क्लॉज ए कळला. क्लॉज बी मध्ये वेअर द ओनर डज नॉट कम फॉरवर्ड फॉर पेमेंट ऑफ पेनल्टी, इथे ओनर समोर आलेला नाहीये, समोर नाही आला. ऑन पेमेंट ऑफ पेनल्टी इक्वल टू 50% ऑफ द व्हॅल्यू ऑफ गुड्स, म्हणजे 10 लाखाचे गुड्स आहेत, 50% किती होईल, 5 लाख होईल, बरोबर आहे. इक्वल टू 50% ऑफ द व्हॅल्यू ऑफ गुड्स ऑर 200% ऑफ द टॅक्स पेएबल. टॅक्स पेएबल 200% किती होतो, 3,60,000. ओके, होतं ना. मग आता इथे पेनल्टी गव्हर्नमेंट कुठली घेईल, विच एव्हर इज हायर, म्हणजे 5 लाख. इन केस ऑफ एक्झम्प्टेड गुड्स इथे 5%, इथे 2% होते ना, तसे इथे 5%. ओके, 10 लाखावरती 5% काढले, 50,000 किंवा 25,000, विच एव्हर इज लेस. जे लेस आहे तेच, यात काय फरक पडत नाही. मॅक्झिमम 25,000 पेनल्टी आहे एक्झम्प्टेडला. आता परत एक प्रश्न असा येतो की ओनर समोरच नाही आला तर ही वसुली कशी करणार, हे लिलाव करणार. मग लिलाव केल्यावरती जर हे 5 लाख रुपये गव्हर्नमेंटचा टॅक्स पेनल्टी लागते, आणि जर का लिलाव करून जर 7 लाख आले तर, 8 लाख आले तर, 10 लाख आले तर, मग तिथे कंझ्युमर वेलफेअर फंड आहे, त्यात ते पैसे जमा होतात. हां, ते कुठे लिहिलंय पुढे बघू आपण. पण तुम्हाला इथे प्रश्न पडला पाहिजे की जर ओनरच समोर येत नसेल तर मग गव्हर्नमेंट तर जेवढा टॅक्स किंवा पेनल्टी किंवा इंटरेस्ट आहे किंवा लेट फीज जे काय असतं तेवढंच घेऊ शकतं. जो कायद्यानुसार जो चार्ज गव्हर्नमेंटला घ्यायचा आहे तेवढंच घेऊ शकतो. त्याच्यावरती जर घेतला तर तो मग कायद्याविरोधी होईल. तर गव्हर्नमेंट ठेवू शकत नाही. मग तो ठेवू शकत नाही आणि मग ओनर समोर नाही, मग त्या पैशाचं करायचं काय, मग त्याकरता कंझ्युमर वेलफेअर फंड आहे, जिकडे कुठल्याही प्रकारे टॅक्सची अमाऊंट कलेक्ट होते आणि ती अमाऊंट गव्हर्नमेंटला देय नसते, आणि ज्यांनी भरली आहे ज्याची आहे तो जर का आशीर्वाद येत नाही किंवा तो पिक्चरमध्ये येत नाही तर मग ती अमाऊंट कंझ्युमर वेलफेअर फंडमध्ये जमा होते. रिफंडमध्ये तो टॉपिक आहे, आणि तो जिकडे जिकडे तुम्हाला दिसेल की अशी एक्स्ट्रा अमाऊंट येते ती कुठे जाते, ते कंझ्युमर वेलफेअर फंडला जाते. एक वेगळा फंड गव्हर्नमेंटने बनवला आहे आणि तो कसा युटिलाइज करायचा हे पण त्यात दिलेलं आहे. अगोदरचे सेक्शन जेवढे होते त्याचा फ्लेवर वेगळा होता, लक्षात घ्या. ह्याचा वेगळा फ्लेवर आहे. सत्तावन्न आहे कंझ्युमर वेलफेअर फंड, आणि युटिलाइज कसा केला जाईल कंझ्युमर वेलफेअर फंड हे दिलं आहे इकडे.
57 आणि 58ला. आता टॅक्स पेबल आहे तर बघा हे जमिनीवरती मला मी सांगितलं की MOV 01 पुढे फॉर्म आहेत. हे इथे दिसतंय काय फक्त 129ला काय दिले. आता इथे फर्निशिंग सिक्युरिटी आहे. आपण फर्निशिंग सिक्युरिटी इक्विलंट टू द अमाऊंट पेबल अंडर क्लॉज A किंवा B. ओनर समोर आला किंवा नाही आला तर किती आपण भरायची आहे ती येईल. नो गुड्स ऑर कन्व्हियन्स शॅल बी डिटेन्ड और सीज विदाउट सर्विंग एन ऑर्डर ऑफ डिटेन्शन और सीजर ऑन द पर्सन ट्रान्सपोर्टिंग द गुड. म्हणजे त्याच्या हातामध्ये ती ऑर्डर दिली पाहिजे पहिले डिटेन्शन किंवा सीज करण्यापूर्वी. आता ही काय ऑर्डर कंपल्सरी आहे, ही इलेक्ट्रॉनिकली दिली, त्या ड्रायव्हरकडे काही नाहीच आहे, तो कसं बघणार तिकडे. त्यामुळे हे सगळं इकडे पेपरवरती सगळं भरून त्याला दिलं जातं. इकडे हातात दिलं त्या काळात ते फॉर्म काढलेत MOV फॉर्म. आता इश्युअन्स ऑफ नोटीस दिली, गुड्स डिटेन्शन झालं, त्यांना ऑर्डर दिली, इथे तिथली कारवाई संपली. आता ती जी गाडी आहे ती डिपार्टमेंट आपल्या ताब्यात घेईल. ओनरशिप त्यांचीच राहील पण डिपार्टमेंट त्याच्या ताब्यात घेईल आणि त्यांच्या प्रिमायसेसमध्ये ठेवेल. इश्युअन्स ऑफ नोटीस विदिन 7 days अँड पासिंग ऑफ पेनल्टी ऑर्डर आफ्टर नेक्स्ट 7 days. तर कशा प्रकारे होईल बघा हे. द प्रॉपर ऑफिसर डिटेनिंग और सीजिंग गुड्स और कन्व्हियन्स शॅल इश्यू अ नोटीस विदिन 7 days of such detention or seizure specifying the penalty payable and thereafter pass an order within a period of 7 days from a date of service of such notice. नोटीस दिली तिथे जमिनीवरचा आपला कारवाई संपली. आता हे पुढे जाऊन सगळ्या पुढच्या गोष्टी करायच्या. म्हणजे जो व्यक्ती याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल त्याला किती दिवस यात राहायला लागेल. त्यामुळे अशी कारवाई त्यावेळेसच केली जाते ज्या वेळेस खरोखर तेवढी तीव्रता असते त्या कारवाईची. बाकी एरवी काय ए विल हा बघा तुमच्याकडे ॲप असेल त्या ॲपमध्ये बघा गाडी आले ए विल बनलंय जाऊ दे. हे काही रोजच नाही करू, हे प्रत्येक गाडीत नाही करू शकत. म्हणजे इंटेलिजन्सकडे तेवढी माहिती असेल की या गाडीतनं अशा प्रकारे लाखोंचा माल चाललाय, आपला तिथे करोडोंचा माल चाललाय, लाखोचा टॅक्स चोरी होते, तर बघा ही गाडी चेक करा. मग चेक करून या प्रकारे कारवाई करायची. म्हणजे समजा एका गाडीवरती कारवाई केली तर इतर जे 10 टॅक्स चोर असतील त्यांनाही भीती होते की अरे आपले चेकिंग होईल. म्हणजे आदनामधनं अशा प्रकारच्या गाड्या चेकिंग करून ही कारवाई करत असतील तर याच्यावरती पण काय होईल एक प्रकारचा टॅक्स चोरीला लगाम घातला जातो. त्यासाठी ही कारवाई असेल. पण जेव्हा कारवाई केली जाते त्यावेळेस जो टॅक्सपेयर आहे त्याची पण बाजू ऐकून घेणं, त्याला पण न्याय देणं, अशा प्रकारे ती कारवाई पाहिजे. त्यामुळे ही प्रोसिजर लेंथी होते. मग त्याला तुम्ही विचारा, सगळं चेक करा, मग बोलवा, सगळं करा. अपॉर्च्युनिटी बिंग हर्ड शिवाय असू शकत नाही काही. त्यामुळे नो पेनल्टी शॅल बी डिटरमाइंड अंडर सेक्शन 129(3) विदाउट गिव्हिंग द पर्सन कन्सर्न अँड अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड. आणि त्यानंतर मग पुढे ऑन पेमेंट ऑफ अमाऊंट रेफर्ड इन सेक्शन 129(1). आता हे त्याच्याकडे त्यांना पैसे नसतील तर तो काय करेल सिक्युरिटी देईल. आपण फर्निशिंग सिक्युरिटी इक्वल टू द अमाऊंट पेबल. ओके. मग जर त्याने सिक्युरिटी दिली तर नो सच गुड्स ऑर कन्व्हियन्स शॅल बी डिटेन ऑर सीज विदाउट सर्विंग एन ऑर्डर. मग त्याला MOV 5 मध्ये रिलीज केलं आहे तिकडे बहुतेक MOV 5 मध्ये आहे बघा रिलीज ऑर्डर. आणि पुढे या प्रकारे ते रिलीज केलं जाईल गुड्स आणखीन आहे कन्व्हियन्स. जर का तुम्हाला जे सापडलंय तुमच्या रेकॉर्डवर सगळं आलेलं आहे, स्टेटमेंट घेतलं ड्रायव्हरचं, सगळी इन्फॉर्मेशन घेतलेली आहे, त्यावर सह्या घेतलेली आहे, हे तुमचं सगळं आम्ही घेतलंय बरोबर आहे, तो बरोबर आहे. तुम्ही पुढची कारवाई पुढे करा. सिक्युरिटी दिली त्यांनी, सिक्युरिटी दिली आणि ते त्याची गाडी आणि वाहन तो गुड्स आणि वाहन घेऊन जाईल. पुढची कारवाई पुढे चालू राहील. मग पुढची कारवाई या प्रकारे पुढे होईल. म्हणजे इथे फक्त डिटेन्शन सिजर केला, त्यातनं इन्स्पेक्शन केलं, सगळी माहिती घेतली आणि त्यांनी जर सिक्युरिटी दिली गाडी आणि गुड्स रिलीज केले. मग पुढे जाऊन पुढे ऑन पेमेंट त्यांनी पेमेंट केलं, ऑर्डर दिली, पेमेंट केलं, एक इथे कारवाई संपली. ऑन पेमेंट ऑफ अमाऊंट रेफर्ड इन सेक्शन 129(1) ऑल प्रोसिडिंग्स इन रिस्पेक्ट ऑफ द नोटीस स्पेसिफाइड इन सेक्शन 129(3) शॅल बी डीम टू बी कन्क्लुडेड. ओके. इथे इश्युअन्स ऑफ नोटीस आहे ना 129(3) हा आहे. नोटीस काढली, त्यांनी पेमेंट केलं, त्याचं म्हणणं ऐकून घेतलं आपण बिंग हर्ड,
नोटीसच्या अगेन्स्ट ॲग्री करतो की बीएमडब्ल्यू आपण भरायला तयार आहे, भरली, विषय संपला. आणि जर फेल्युअर टू पे पेनल्टी विदिन 15 days ऑफ ऑर्डर ऑफ गुड्स कन्व्हियन्स टू बी सोल्ड, मग पुढे काय होईल, विकलं जाईल. वेअर द पर्सन ट्रान्सपोर्टिंग एनी गुड्स or the owner of such goods fails to pay the amount of penalty under section 129(1) within 15 days from the date of receipt of the copy of the order passed under 129(3), the goods or conveyance so detained or seized shall be liable to be sold or disposed. Otherwise, आता याप्रमाणे पुढे जाऊन, आता समजा ही गाडी पकडली, ही गाडी जर का ट्रान्सपोर्टरची आहे, गुड्स माझे आहेत, मी टॅक्स पेअर आहे, माझ्यावरती कारवाई चालू आहे. तर ट्रान्सपोर्टर बोलला माझी गाडी 10 लाखाची आहे, माझी गाडी सोडा, मला का अडकवत आहे. द कन्व्हियन्स शॅल बी रिलीज ऑन पेमेंट ऑफ द ट्रान्सपोर्टर ऑफ पेनल्टी 129(3) or ₹1 lakh विच एव्हर इज लेस. तो अमाऊंट भरतो. समजा ही जी पेनल्टी येईल 129(3) मध्ये, ती जास्त मोठी आहे, ओके, 1 लाखापेक्षा, तो 1 लाख भरेल, त्याची गाडी रिलीज केली, ती गाडी घेऊन. वेअर दे डिटेन ऑर सीज गुड्स आर पेरिशेबल ऑर हॅझार्डियस इन नेचर. आता हे नाशिवंत किंवा धोकादायक गुड्स असतील, काय केमिकल असतील, नाशिवंत गुड्स म्हणजे कुठल्याही प्रकारचं असं फळांचा रस किंवा असं काय असेल ते खराब होतं, भाज्या असतील खराब होतं, आर लाईकली टू डिप्रिशिएट इन व्हॅल्यू विथ पॅसेज ऑफ टाईम, किंवा वेळेनुसार काही गोष्टींचं उपयोग, म्हणजे ब्रेड असतील तर ब्रेड खराब होतात, अशा कुठल्या वस्तू असतील, द सेड पिरियड ऑफ 15 days, इथे 15 दिवस थांबणार नाही. हे जे 15 दिवस थांबलं जाईल ते 15 दिवस थांबणार नाही, लगेच काय होईल त्याचा लिलाव केला जाईल. आणि सर्क्युलर आहे, इट हॅज बीन क्लेरिफाईड अ सर्क्युलर that if the invoice or any other specified document is accompanying the consignment of goods, then either the consignor or the consignee deemed to be the owner. ओनर कोण आहे, म्हणजे जे काय डॉक्युमेंट आहेत त्यातना कोणाच्या नावावर ते गुड्स आहेत. जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटवरून कळतं की गुड्स सप्लायर करतो, ओरिजिन आहे, आणि दुसरं एकतर सप्लायर गुड्स पाठवतो किंवा रिसिपियंट गुड्स मागवतो. तर मग कारवाई कोणावरती करायची. If the invoice or any other specified document is not accompanying the consignment of goods, then in such case the proper officer ठरवेल की कोणावरती कारवाई करायची. पण जर डॉक्युमेंट सापडतात सप्लायरच्या नावाने किंवा रिसिपियंटच्या नावाने, तर मग ही कारवाई त्यांच्यावरती होईल. समजलं ना काय काय. हे एक चॅलेंजेस आहेत की गुड्स घेऊन चालले, तर एक सप्लायर एक रिसिपियंट आहे, कारवाई कोणावरती करणार, दोघांपैकी कोणावरती करणार. जर का गुड्सचा ओनरशिप दिसते की रिसिपियंटची आहे, रिसिपियंटनी जी रिसिप्ट बनते त्यामध्ये रिसिपियंटनी सांगितलं एक गुड्स घेऊन ये, तर मग त्याच्यावरती कारवाई. सप्लायर पाठवतो, मग सप्लायरवर कारवाई होईल. आणि जर का डॉक्युमेंट बनलेच नाही असे काय, तर मग पीओ ठरवेल. ठीक आहे, याच्यावरती एक्झाम्पल आम्ही घेतो पुढे. इथे ब्रेक घेऊया.